रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. रूप पादालोचने रूप पादालोचने लोचने रूप पादालोचने सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल वरवा वरवा तोहा विठ्ठल वरवा
रूप पाहता झाली हो साजली तो विठ्ठल माधव बहुत सुकृताची जोडी खाताची भूकेला होता
खाताची भुकेला
जाता रंग करे सारे जाता रंग करे सारे
दाम जवळ आले की अक्कल निघून जाते आणि अक्कल जवळ आले की दाम निघून जाते. दोघाचं जमून नाही. दामवाल्यापाशी अक्कल राहे ना आणि अक्कलवाल्यापाशी
दुनियाचं दाम आहे, त्याला कुठं खर्च अक्कलच राही ना. कुठं सप्ते करावं, कुठं पंक्ती करावं, कुठं अन्नदान करावं, कोण्या महाराजाला बोलवावं, जीव घालावं, पंढरपूरला जावं, कुठं मंदिर बांधावं. दुनियाचं दाम राहते, खर्चायची अक्कल राही ना. आता आम्हाला दुनियाची अक्कल आहे. पंक्ती करायचं कळतंय, सप्ते करायचं कळतंय, वाऱ्या करायचं कळतंय, दिंड्या काढायचं कळतंय, मंदिरं बांधायचं कळतंय, पण करावंच काय? दाम नाही. आम्ही एक मधला मार्ग काढलाय. दामवाल्यापाशी अक्कल नाही आणि आपल्यापाशी दाम नाही. मग आपली अक्कल द्यायची आणि त्याचं दाम घ्यायचं. हे कीर्तन करून कीर्तनला दाम न हो, अक्कलला दाम आहे. विठ्ठल खळकून डोळ्यात पाण्याला रोहित असत. मी मरतो याचं दुःख नाही, पण मी मेल्यावर माझ्या मायबापाची सेवा कोण करील? हात जोडले भागीरथा माय, मला तुझ्याकडे येणं होत नाही, राजाला दुसरं काकण पाहिजे. माझी विनंती आहे तुला, तू माझ्याकडे येऊन दर्शन देऊन तसलंच काकण दुसरं दे. का? मी मेल्यावर माझ्या मायबापाची सेवा कोण करील? हाक मारल्याबरोबर ते कातड भिजवायचं कुंड असते की नाही, त्या कुंडात भागीरथी प्रगट झाली. रोहिदास घे म्हणे दुसरं काकण. दुसरं काकण हातात दिल्यावर राजा म्हणला, काशीला जाऊन भागीरथीचं दर्शन होईना, तुझ्या समोर भागीरथी प्रगट झाल्या. मला काकण बी पहिलं बी नग आणि दुसरंही नग. लागला पायावर लोळायला. कोण? राजा. तेव्हापासून मन पडले. मन चंगा काटवत नाही, कटोती मी गंगा, सकळ तीर्थाची धुरी. सगळे तीर्थ येतात कुठं? मायबापाच्या सेवे करणाऱ्यापाशी, त्यांच्या चरणापाशी येतात. मग तीर्थापेक्षा देवापेक्षा सेवेचा विशेष अधिकार मायबापाचा आहे. ज्यानं मायबापाची सेवा केल्या त्याला देवाचा आशीर्वाद मिळते, जगात मान बी मिळते. तिथून धडा शिकला आणि पुंडलिकरानं मायबापाची सेवा केली. हो का मानला असे जन लोका. आज कुठलंही कीर्तन असो, भजन असो, दिंडी असो, गजर त्याच्याच नावाचं आहे. काय म्हणतो आपण? देवाचं नाव आधी नाही, आधी पुंडलिकाचं नाव. बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. एवढा गजर गाव हाला. काय काम केलं? फक्त एकच केलं, पितृसेवे पुण्य निदान ब्रह्म सनातन
तन अंग संगे आई वडिलांच्या हयातीत सेवा करा. महाराज आमचे आई वडील वारलेत, आता हयातीत नाहीत, त्याचा आशीर्वाद मिळण्याकरता आम्ही काय करावं? असे कार्यक्रम करा. त्याच्या नावानं अन्नदान करा, त्याच्या नावानं पिंडदान करा. मस्त फोटो ठेवून पूजा करून नैवेद्य दाखवून 4 माणसं जीव घालावं. इथं केलेलं अन्नदान ही त्याची सेवाच घडते. त्याचा आत्मा तृप्त होते, ते लोक आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद दे कल्याणाची आज केलेलं अन्नदान त्याला पोचते होते. पित्र लोक आशीर्वाद देतात. आज कैलासवासी जमुनाबाई, लक्ष्मणराव ढोले पाटील या मातोश्रीला आजचा विधी हे कार्य बघून आनंद वाटते. ढोले पाटील परिवाराला आशीर्वाद देते. माय मी अन्नदान आयुष्यभर साधना केली, त्याचं फळ मला मिळालंच, पण या कुटुंबाकरता कष्ट केले, त्या कष्टाचं आज तीच झालं. आईला आनंद वाटते. ज्या परिवारानं आपल्याकरता परिवार उभा करण्याकरता अहोरात्र कष्ट घेतलेत, त्याचं काहीतरी आपल्याला देणं लागते, म्हणून हे कार्य करी जाव. काय बरेच म्हणतात मेल्यावर इथं करून काय उपयोगाचं आहे, मेलं गेलं. इथं केलेलं वरी जात असते का? तुम्ही कवाही करा आणि कुठेही करा, त्याच्या नावाने केले की बरोबर त्याच्या खात्याला जमा होते. मुंबईहून जरी पैसे टाकले तरी बँकेत जमा व्हालेत की नाही. मॅसेज आलाय टोन वाजाले, काढून बघाले अनुदान पडलं का, विमा पडला का, मोदीचे आले का, 2-2 हजार पडेल की आता लाडक्या बहिणीचे आले का, PM किसान आलं का, आणि कुठलं की ते नमो शेतकरी आलं का. मॅसेज पडल्या बरोबर ते वाजाले का नाही, खात्यात जमा झालं गडी म्हणाले. इथं पंगत केली वरी मॅसेज पडत आहे. वडिलांची पुण्यतिथी पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे देवती, वडिलांची पुण्यतिथी आचरणे पितर स्वर्गीचे महाराज आम्हाला मॅसेज पडलेला ऐकू येईना, आपल्याला आवाज येतोय परी कळ ना. आता पण कोणाला आवाज आला का? हो, धर्मराजानं पंक्ती जीव घातल्या, घंटे वाजते अनंत. आईवडिलाच्या नावानं अन्नदान करी जाव, आईवडिलाची सेवा करी जाव, त्याचा आशीर्वाद घे जाव. आईवडिलाची सेवा करून आशीर्वाद घेतला, देवाचा आशीर्वाद मिळते, जगात किंमत वाढते, जगात मान मिळते. म्हणून ज्यांचे आईवडील जिवंत आहेत, हयातीत आहेत, तुम्ही भाग्यवान आहो. मायबापाची सेवा करा. आणि ज्यांचे आईवडील गेलेत
अशाने या ढोले पाटील परिवाराचा आदर्श घेऊन गोड जेवण, पुण्यतिथी, वर्षश्राद्ध हे कार्यक्रम आवर्जून करा. हरिभक्त परिणामचे शिवाजी महाराज हयातीत असताना आईची सेवा त्यांच्या हातून घडली. ती गेल्यानंतर आपल्या आईच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून धर्मशास्त्रानुसार आजचा विधी त्यांनी आवर्जून पूर्ण केला आहे. आमच्या शिवाजी महाराजाला, या ढोले पाटील परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद. कैलासवासी सौभाग्यवती यमुनाबाई लक्ष्मणरावजी ढोले पाटील यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी. त्यांच्या पाठीमागं ढोले पाटील परिवाराला सुख समृद्धी ऐश्वर्य आईचं छत्र कृपा छत्र सदैव या कुटुंबावर राहावं ही पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना. 12:30 मला वाटते 12:30 वाजत आलेत. अर्धा तास आपल्याकडे शिल्लक आहे. बरोबर 1 पर्यंत अभंगावर बोलायचा प्रयत्न करूया. थोडंसं अभंगाचं चिंतन करूया. हात मोकळे करा, टाळी वाजवून भजन करा. विठ्ठला तुकोबाराच्या अभंगात आपल्या हरिभक्तीचा हरिभजनाचा प्रताप सांगत. या जगाला ज्या काळाची भीती आहे, सगळ्या जगावर ज्या काळाची सत्ता आहे, अशा अक्राळ विक्राळ असणाऱ्या काळाला आम्ही नामस्मरणाच्या बळावर अंकित केलं नाही. त्याच्या माथ्यावर त्याच्या डोक्यावर पाय देऊन जगात घालखाय, दिले पाय. या मृत्यूलोकात या पृथ्वी तलावर प्रत्येक वस्तूवर कुणाचे का होईना कुणाची सत्ता आहे, कुणाचा तरी कब्जा आहे, कुणाचा तरी अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक वस्तूवर. आता सगळ्या वस्तू सांगत नाही, 2 वस्तू सांगितल्या तुकोबाराने. देह हे काळाचे धन. या जगात जेवढं धन आहे त्या धनावर सत्ता कुबेराची आहे. आणि या मृत्यूलोकात जेवढे देह आहेत त्या प्रत्येकाच्या शरीरावर सत्ता काळाची आहे. म्हणजे कोणी असो, उपजली बाळ त्याची वाट पाहे काळ, जन्मल्याबरोबर काळाच्या ताब्यात हा जीव जातो. महाराज म्हणले ना, पाहे अजून किती आहे, अजून किती आहे
देवाचे पाहे अजून किती आहे अवकाश आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य मोजावया बैसला माता आयुष्य मोजावया बैसला माता आयुष्य मोजावया बैसला माता आयुष्य मोजावया बैसला तुकारे वारी संसाराचा तुकारे वारी दोन्ही आयुष्य मोजतात आपण बी आयुष्य मोजतो आणि काळ बी आयुष्य मोजते बरं मोजण्यात फरक आहे आपण किती झाले ते मोजित आहोत आणि काळ किती राहिले ते मोजित आहे आता आपण वाढदिवस करतो की नाही ते वाढदिवस कसे करतो मला 51 वर्ष झाले कोणी म्हणते मला 65 हे झालेले मोजाले आणि काळ म्हणाले 25 राहिले ज्ञानेश्वर महाराजच्या 2 उव्या ऐका माऊलीनं फार गोड उदाहरण दिले जन्मलेनी दिवसेंदिवस हो लागती काळाचे न्यायशे आपण काळाच्या जवळ चाललो एक एक दिवस आपल्या आयुष्यातून वजा झालाय वाढीव नाही दिवस वाढत नाही तरी बी गैरादी काय वाढदिवस करते आहा कटकटावो कटे हे मृत्यू लोकीचे उपराठे अर्जुना हे उरपाटी दुनिया म्हणजे दिवस वाढत नसते दिवस खुडत असते वाढदिवस करू नये खुड दिवस कराव इतके दिवस झाले म्हणू नये इतके दिवस गेले आता इतके राहिलेत आपण काय केलं याचा विचार करावा गेला मग नये फिरून दिवस आज वार कोणता आहे रविवार तारीख 22 महिना 3 साल 26 22 तारीख 3 महिना 2026 वार रविवार हेच वार हेच दिवस हेच तारीख हेच महिना आणि हेच साल आपल्या आयुष्यात पुन्हा कवा फिरून येते नाही 22 तारीख पुढच्या महिन्यात येते पण महिना 4था येते नाही म्हणला पुढच्या वर्षी 22 तारीख येऊन 3रा महिना येते साल 27 लागते नाही म्हणला 100 वर्षाला 26 येईलच की तवर तू राहतोस गेला मग नये फिरून माणसानं गेलेल्या दिवसाची खंत करीत जाऊ इतके दिवस गेले मी काय केलं येते येऊन केले काय मुदल पाय गमाविले आयुष्य जाते पल घडिया माझी
असतील? एवढी माणसं हायगाई करून दम टाकून एवढे निवांत का बसले असतील? ह्याला कुणाचा आधार असेल? हे असे लोक गडबड का करीत नसतील? दिवस गेलेले कसे कळत नसतील? आपापली तयारी का करीत नसतील? काहींनी मरणाला जिंकला असेल, काहीचं मरणाचं भेव मेला असेल. समाज लक्षात का घेणं की आपल्याला मरायचं? आणि एक सांगू, आठवण का नाही मरणाची? कार्य नाही आठवण. अरे एक पाहत तसा एकाची धरणे सावध द्या कुणे कार्य नव. आपल्या डोळ्यात एकच माणसं मरालेत, आपल्या हातानं फुकून द्यायला, पण आपल्याला मरायचंय हे काही सरला. आणि खरं सांगू, मृत्यू डोळ्यासमोर ठेवून जीवन जगल्यावर माणूस पाप करीच ना. हे माणसं एवढे उतू आलेत की नाही, बेभान सुटलेत की नाही, मरणाला इसरलेत. रोग झाल्यावर दवाखान्यात जाता, बिमार पडल्यावर दवाखान्यात जाता. पण मजा एक ऐका, इथून पुढे महिन्याला एकदा उग फिराय म्हणून सरकारी दवाखान्यात जा. नांदेडच्या, लातूरच्या, इकडे परभणीच्या, नांदेडचा यशनोपुरीचा दवाखाना का नाही, उग फिरून याचं बघून. हात मोडल्याले, पाय मोडल्याले, डोळा गेल्याले, कान गेल्याले, कुणाचं डोसकाच फुटलंय, कुणाचं कैच आहे, कुणाचं कैच आहे, ते बघून आले की माणसं म्हणते त्याच्यापेक्षा आपण काय लय बरे रे बाबा. ते कुणा आले की 2 रोज तर आण खायना. मरणाची आठवण ठेवा माणसं. पण असं काही आहे का हो? आता समजा आपले 75 सरलेत आणि कायम 25 उरलेत, 25 वर्ष घोरच नाही, असं काही आहे का? लिहून दिले का? होय. तुम्हाला किती झाली आता? 60 झाली. किती राहिले? असं जर सिरियल असतं, सिरियल म्हणजे अगोदर आजा मरणार, पुन्हा बाप मरणार, पुन्हा नातू मरणार, असं जर सिरियल असतं मरणाचं, तर नातानं म्हणायला पाहिजे होतं आत्ता तर म्हातारं मेलंय. असं म्हणलं असतं तर जमलं असतं. तसं काही बी नाही. कित्येक नाताईच्या मातीला म्हातारे खंदी द्याले. म्हणजे कधी आपण जाईल याची गॅरंटी नाही. आणि काळापाशी कमी जास्तपणा देणं घेणं चुकवा चुकवी नाही. ते तर वशिलेवाजी जमत नाही. मग केवढा असो, काल का आजब तडाका, किती मोठा असो, 9 भी मर गए 10 भी मर गए, येते वरून नाही आले अवतारण येते पामन. नेमोनी ठेविला करत्याने तो काळ, नेमोनी ठेविला करत्याने तो काळ, नेमोनी ठेविला
नेमोनी ठेविला कर्त्याने तो काळ, न लाहेशी बळ करू पुढे. वा, एका दिवशी आपल्याला जाते ह्याच्यात सूट कुणालाच नाही. असं जर असतं, गरीब तेवढे मरत असते, श्रीमंत महाग राहत असते, तर थोडं असं आणखी वाटलं असतं. मृत्यू न विचारे गुणदोष, वा न मने देश विदेश, न पाहे रात्रंदिवस. करीत न असतात काय त्याच्या मागलची उभे का पुढचे, आमुष्या बघत नाही, हां पुन्हा बघत नाही, रानात आहे बघत नाही, लय श्रीमंत आहे बघत नाही, मोठा आहे बघत नाही, गरीब आहे बघत नाही, महाराज आयला जाऊ द्या सुट असं म्हणत नाही. काही माणसं म्हणतात मोठ्या लोकाला काय कोई बी करतात. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणाली, आणि आपल्या गावच्या साहेबाची बायको कोमात गेली. दुसरे ऐकणारे काय म्हणले, त्याचं काय माय कुठंही जाते, आता काय फिरायला गेली काय. गरीब नाही श्रीमंत नाही, उगं बसल्या बसल्या माणसं म्हणते दवाखान्यापासून गेला असतं तर वाचलं असतं. दवाखान्यात जाऊन जर माणसं वाचत असते, डॉक्टर मरत नसते किंवा. विचार करायची गोष्ट, डॉक्टर मरतात की नाही. डॉक्टराच्या हातात माणसं वाचवायचं नाही, ऐका. मग त्याच्या हातात काय, देवानं दिलेल्या आयुष्यात हे इंद्रिय कसे व्यवस्थित चालतील, त्या इंद्रियाची सर्व्हिसिंग करणारे गॅरेज म्हणजे दवाखाने. हा, नाही करी जगी उपकार, तो का म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही तरी करी जगी उपकार. महाराज म्हणले वैद्य वाचविते जीवा, तरी ते कोण ध्याते. या काळाच्या पुढे कुणा चरत नाही. माझा मुद्दा आहे, सगळ्या जगावर काळा सत्ता. या काळानं बहुबळाचे नेले, ऐका, या काळानं बहुकुळाचे नेले आणि या काळानं बहुकाळाचे नेले. हे 3 मुद्दे बघून अभंगात प्रवेश करू. पहिला मुद्दा, या काळानं बहुबळाचे नेले. काळापेक्षा बलवान असणारी लोक या मृत्यू लोकात होते. काळापेक्षा बलवान, टक्कर द्यायची ताकद होती महाराज. सगळ्या दुनियाला जिंकणारे लोक होते. ही गोष्ट आपल्याला पाहिजे म्हणलं की पाहिजेच. लाट मारली की पाणी काढायची ताकद होते. दुनिया काबीज केलती, पैशांनी सत्ता जाऊ द्या हो. 33 कोटी देवाला वाकविलं होतं. असं सिंहासनावर बसायच्या टायमाला अशा लोखंडाच्या शिमटाच्या दगडा धोंड्याच्या पायऱ्या केल्या नव्हत्या. सगळं जग ज्या ग्रहात अडकले त्या 9 ग्रहाला पालतं टाकलं होतं आणि त्याच्यावर पाय देऊन असं वरी जाऊन बसत होते खुर्चीवर. असली लोक होते. कोण? रावण. हा हा, जवळवरी चाले तुमचे बल. किती बलवान होता रावण. पण महाराज म्हणले त्या काळाच्या पुढे काही चाललं नाही. एका दिवशी बसल्या बसल्या रावण विचार करू लागला, एवढा ऐश्वर्य कमी लोमला पण मी मेल्यावर ह्याचं मला काय उपयोग आहे. मग मनात काय म्हणाला, मरणच चुकवायचं काही आहे का बघूत म्हणलं आपण. हुशार होता, डोसकेबाज होता, पण कुठाने खोर होता. आपलं मरण चुकवायचं कसं चुकवावं त्यानं विचार केला, ज्याच्या हातानं आपलं मरण आहे त्याचाच काटा काढावा म्हणला. आपल्याला कोण मारणार आहे. गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणले, या महाराज कसं काय ना केलं. काय नाही म्हणले, मला मरू नाही वाटाले. ब्रह्मदेव म्हणले, तसं जमना की हो, मरावं लागते. माझं मरण कुणाच्या हाताने तेवढं सांग. शरोळ नदीच्या तीरावर अयोध्या नावाचं शहर आहे. त्या अयोध्या नावाच्या शहराचा आजपाल नावाचा राजा आहे. त्याचा मुलगा दशरथ राजा, दशरथ राजाचा मुलगा राम. रामाच्या हातानं तुझं मरण आहे म्हणलं. रावण काय म्हणला, ते आता राम कुठं आहे सांग बरं म्हणला. ते ब्रह्मदेव म्हणला, आणखी त्याच्या बापाचंच लग्न झालं नाही म्हणला. रावण म्हणला, बरोबर लग्न झाल्यावर जन्माला येऊन मला मारणार आहे का. त्याच्या बापाचंच लग्न होते ना गेल्यावर पोरग कुठलं जन्मतेन कसं मला मारते म्हणलं. जे कुटाने सुरू केले म्हण चाल बाबा 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 सोयरीक जमत्या म्हणलं की मोडायचं. पोरगच बरोबर नाही, पोराची मायच बरं नाही. सोयरीक मोडणं लई सोपं. आता सोयरीक मोडाय का नाही, कुठं डिप्लोमा करायची गरज नाही, कोर्स करायची गरज नाही.
तुमची पोरगी दिला म्हण तिथं. होय हो का? ए बघा बाबा, आम्ही कशाला काय म्हणू, आता काय म्हणायचं राहिले, आता सगळं म्हणून गेलं. आधीच पोरी मिळणार, कुठे गेले की पोराचे बापा म्हणा तुम्ही लई जागी फिरायला हो, आणि आमचं पोरगा आहे, ध्यान ठेवा. काय शिकले म्हणलो, एल बिल बिल झाले म्हणले. बऱ्याच सोयरी की मोडल्या, पण जे जे लिहिले संचिती ते न चुकीचे. कौशल देशाचा राजा कौशल्य सोबत त्या मुलीसोबत दशरथ राजाचं लग्न जमलं. पत्रिका काढल्या, सगळी लग्नाची तयारी झाली. इकून वराड निघाली, ह्याला पत्ता लागला. विमानात बसून नवर देऊन वराड चाले म्हणून लग्न लागणार आहे. रावण काय म्हणला सैनिकाला, तुम्ही इकून जा म्हणला, निघा. आणि ते विमान जे चाले की नाही त्याच्यावर बॉम्ब टाका म्हणला, नवर दिवस खपवून टाका. तुम्ही काय करता? मी पोरीच्या घरात जातो म्हणला, पोरीचा काटा काढतो म्हणला. ह्या दोघाला मारले की ते कुठं जन्मते, मला कुठं मारते म्हणलं. वरून विमानावर बॉम्ब टाकला सैनिकांना, सगळ्या विमानाच्या चंद्र्या झाल्या. सगळे माणसं वराडातले मेले, पण नवरदेव थोडा खाली पडला पाण्यात, समुद्रात. त्याला कशाची फळी सापडली की ते राहतच, ते असं वाच झालं की ते बसलं फळीवर, असं पाणी वारीत मध्ये बेटावर आलं, समुद्राच्या बेटावर. इकडे पुरीच्या माईला पत्ता लागला, रावण नावाचा कोणतरी आलाय म्हणून पुरीला मारणार आहे. माय त्याच्या हाताने मरण्यापेक्षा असलं नशीब तर वाचशील म्हणली. डोसक्यात की पेटी घेतली, पेटीत पुरला टाकलं, कुलूप लावलं, ते 2 माणसाला पेटी उचलायला लावली, समुद्रात टाकून दिली. ते 2-4 माशी उगत तिकून आले, चला रे शिवनापाने खेळूत म्हणले. 2 माशी इकून ढकलले, 2 माशी इकून ढकलली, ढकली 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 त्या बेटावर आणून सोडलं पेटीला. चला म्हणली वापस. आता गेली माशी निघून. राजा म्हणाला, बायको कवा का मिळणार, पोटात आग पडल्या म्हणला, भूक लागल्या म्हणला, काही खाला आहे का बघा म्हणून ती पेटी दिसली. धोंडा घेतला, कुलपावर मारला, धोंड्यात ते धोंड्यानं कुलूप निघालं. पेटीचं तोंड उघडलं, मधून पोरगी निघाली जितीच असा हार घेऊन. हे म्हणाले, तू कोण आहेस? मी कौशल्य हो म्हणले. कोण्या गावची आहेस? फलाण्या देशातल्या. म्हणले इथं कशी आलीस? पेटीत टाकून आले म्हणले. तुम्ही कोण हो? मी दशरथ राजा हो म्हणला. कोण्या गावची? अयोध्येची. मला बी तिथंच दिलं ये म्हणले. कोणाला? दशरथाला. मी आज हाव की ये म्हणला. तुझ्याकडेच निघालतो म्हणला, परवरार सगळं खपलं म्हणला. पोरगी म्हणली, दुनिया खपू जा, दोघं हाव की नाही. दशरथ राजाचं कौशल्याचं लग्न बेटावर झालं. राम जन्माला आला. रावणाचा काटा. ज्या टायमाला रामाचा गर्भ पोटात होता त्यावेळेस कौशल्या म्हणली कुणाला? दशरथ राजाला. मालक हाय का ध्यानात? रावणे केले लग्ना माझी रावणे संपला. बहुबळाचा रावण मेला, काळानं नेला. बहुकुळाचे कोण कोण? सूर्यवंशातले राजे, चंद्रवंशातले राजे, मोठे मोठे गेले महाराज. किती पराक्रमी होते, किती वीर राजे होते. ताकद होती महाराज, पराक्रमी वीर सत्ता संपन्न परमप्रतापी राजे होते. सूर्यवंशातले, चंद्रवंशातले, बहुकुळाचे नेले. ह्याच्या पुढे सांगू, बहुकाळाचे नेले. बहुकाळाचे कोण?
नामदेवरायाचे एक अभंगच आहे, तेवढा अभंग ऐका, फार गोड आहे. नामदेवराय म्हणले, अरे अरे मना शोक करीशी किती, हेची वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही कोणाचे. अरे एवढे गेले मना, कोण कोण गेले तिथं यादीच दिली आहे. हिरण्यकश्यपू सारखे, त्याचं आयुष्य किती आहे, 1 अर्बोध 60 कोटी देखा, 30 लक्ष 9 सहस्त्र मापा, 99,000 आया दसरा. हा ते आहे ना. नाही, ते दशरथाच्या पुढच्या चरणात आहे. 1 अर्बोध 60 कोटी 30 लक्ष 10,700 9 महिने दिवस जगला हिरण्यकश्यपुरी, मेलाच. त्याच्या पुढे सांगू, 99 सहस्त्र राया दशरथा, 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्त्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा मागे, सर्वता नुरलेची. एवढे गेले, आपण राहतात ज्याचे आयुष्य न हे लेखा ज्याचे आयुष्य न हे लेखा ज्याचे आयुष्य निमाले. एक जण मला काल भेटलं होतं, माझा नंबर लागायचा नाही हो म्हणलं. मला कोण आहेस म्हणलो, झडपीला निवडून आला म्हणला. अरे एवढे मोठे गेले, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहे, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहे, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहे, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहे. आता इसुगे झाले चक्रवर्ती, कौरव पांडव गेले नेनो किती. माझा शकून 28 युगे झाले चक्रवर्ती, कौरव पांडव गेले नेनो किती, 56 कोटी यादव गेले एके पंक्ती, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. एवढ्याला काळानं नेलं, पर तुकाराम महाराज म्हणले आमच्या पुढी त्याच काही चाललं नाही. आम्ही माता दिला पाय
हा काळ काय. एक 10 मिनिटात आता काळाची दाहकता आता पण पाहिली, काळाची शीतलता पाहून थांबूया. एवढा काळ अकराळ विक्राळ पर साधू संताच्या पुढे कसा नमता झाला. सापाचं भेव दुनियाला आहे, पण गारुड्याला आहे का हो? गारुड्याला नाही. का नाही? त्या सापाचे दात पाडलेत कुण? गारुड्यानं. जगाला सापाचं भेव आहे, पण त्या सापावर खेळ करून गारुडी पोट भरते. तसं जगाला काळाचं भेव आहे, पण काळ आमच्या ताब्यात आहे. आणखी उदाहरण सांगतो. मंत्र्याच्या दौऱ्यासंग पोलीस असतात आणि गुन्हेगाराला न्यायला पोलीस येतात. काय फरक? एखाद्या मंत्र्याचा दौरा चालला, पोलीस संघ राहतात आणि गुन्हेगाराला न्यायला पोलीस येतात. फरक काय? एक बारकं पोरग 7-8 वर्षाचं म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा बाबा ते कोण चाले? एका चोराला पोलीस धरून नेऊ लागते. माग पोलीस, पुढी पोलीस, ते मधातलं कोण आहे? म्हातारं म्हणलं ते मधातला चोर आहे. माग 2 पोलीस, पुढी 2 पोलीस, मधी चलाले ते चोर आहे. पोरानं पक्क ध्यानात ठेवलं, पुढे 2 पोलीस, माग 2 पोलीस, मधात राहतंय ते चोर. महिन्याला मंत्र्याचा दौरा आला, पुढे 25 पोलीस, माग 25 पोलीस आणि मध्ये ते पोरग खेळलं तर रस्त्याला म्हणला, बाबा पळा म्हणला, भिगी बाहेर या. तेव्हा 2 पोलीस होते म्हणला, आता 25 पोलीस माग पुढे, मोठा चोर आला म्हणला. हे म्हणजे ऐका, पोलिसाच्या ताब्यात गुन्हेगार आहे, परे मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहे. तसं सगळं जग काळाच्या ताब्यात आहे, पण तो काळ संताच्या ताब्यात. काळ गुलाम सलाम करीन तुकया घरी राबतो. त्या काळाचं दुनियावर चाललं, पण हरिभक्तावर चाललं नाही. महाराजाचे प्रमाण आहे, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. का? त्या काळाला आम्ही बोचर केले म्हणले, त्याची दाहकता संपिले. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता बरा हरी रामबाणी कळी काळाचे माता सोटे भेऊ सर्वता कळी काळाचे माता सोटे मारो हरी स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा. एक उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजाला नेण्याकरता काळ आला. मोठ्या महाराजांना गोष्ट सांगितलेली आहे बरं का. मोठे महाराज म्हणायचे 16व्या वर्षी काळ न्यायला आला. कोणाला? माऊलीला. निवृत्तीनाथ भेटले. कुणीकड? म्हणजे माऊलीचं आयुष्य सरलंय. आयुष्य 16 वर्ष होतं. मी आलो, माझं काम आहे, न्यायला आलो. निवृत्तीनाथानं 2 बोटं दाखविले. शहाणे माणसं बोलत नाहीत, इशारा करतात. आणि समजणेवाले को हे गेलं वापस. 2 वर्षानं आलं. 16 आणि 2 काका भेटले, सोपन काका. कुणीकड? म्हणले माऊलीकड. 2 वर्षाखाली चालतो म्हणले. दादानं थांबा म्हणले आणि थांबलो. काकानं 2 बोटं दाखविले. काळाला वाटलं दादाचं आई केलंय,
काकाचं ऐकावं लागेल का ते तर त्याचा मान ठेवला हिचा मान ठेवावं लागेल. पुन्हा काळ वापस गेला. 18 आणि 2 20 20व्या वर्षी आला. मुक्ताबाई भेटली. कुणीकड म्हणजे माऊलीकड. कसं काय आयुष्य सरले म्हणजे माऊलीचं. बरोबर 4 वर्षाखाली चालतो म्हणले. निवृत्तीनाथानं 2 बोटं दाखवले. काकानं 2 बोटं दाखवले. त्या दोघा करता 2-2 वर्ष थांबलो म्हणजे पुन्हा मी आलो. आई साहेबांना 2 बोटं दाखवले. हे गेला वापस काळ. 22व्या वर्षी आला. मुक्ताबाई वाटतच होत्या. काय रे म्हणली. चक्रा 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 चक्रा. काय म्हणली फिरू 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 फिरू. तुझा नकरा सगळ्या चक्रा मारलास कस काय. माझं कामच आहे म्हणलं चक्रा मारायचं. तुमच्या करता मी थांबलो. आईसाहेब म्हणल्या कस काय थांबलास. तुम्ही 2 बोटं दाखविली की. आईसाहेब म्हणल्या 2 बोटाचा अर्थ 2 वर्ष नाही. तुला कोण म्हणलं 2 वर्ष. जोपर्यंत त्या पृथ्वी तळावर चंद्र आणि सूर्य हे 2 जण आहेत तोपर्यंत माझ्या माऊलीकडे नजर उचलून सुद्धा बघायचं. तू कामन काळ काळे केले मान काय ते ते त्याचे नचली अलंका पुरेशी. कळी काळ कोपली वा हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे. कळीकाळ कोपली आहे न कोपे त्याचे नचले अलंका पुरेशी. एक आणि दुसरं प्रमाण नामदोऱ्याचं. यमन पाहे तिकडे काळ नमस्कारी वाडे कोडे. मने पा भाग्य केवडे या ज्ञान देवाचे. ज्ञानोबाराच्या समाधीकड नजर उचलून सुद्धा बघत नाही म्हणून आजही ज्ञानोबाराय समाधीत डुलून भजन करतात. ज्ञानदेवे घेतले दान बाबा समाधी संजीवन हरिपाठ. दुनियावर काळात चल्ल पण ज्ञानोबाराकड तुका म्हणे काळे काळे केले तोंड. हा वा हा हा जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू विठ्ठला दिले पाय. काळाची मजा नाही मला. नाव तर काढीत नाही. चळ चळ कापते नाम घेता. जावाई सासरवाडीला गेला. बरेच दिवस राहिला. आता जावायनं सासरवाडीला जाऊन असं नाही पण किती दिवस राहावं त्याला मर्यादा आहे. सकाळी गेलेला सोयरा दिवस मावळता गावाच्या बाहेर जावं आणि दिवस मावळता मुक्कामाला गेलेल्या गाडीनं सकाळच्या परी पहिल्या गाडीनं जावं. शी असलं होतं. जेवायचं बघू बरं उशी म्हणायचं. ते घरचा मालक म्हणाला दिवस मावळच्या गाडीनं 4च्या बी गाडीला गेल्या जाणं होतंय. हे काय म्हणाले तिथं तर का हाय इथं तक का हाय म्हणलं. सोयऱ्याला इशारा असते. पुरणपोळीचं जेवण झालं सोयऱ्याचा इशारा असते आता तुम्ही निघालेलं बरं. हे पुरणपोळी जेवण बी म्हणाले लावा बरं पंखा. अहो आता 4ला गाडी आहे. हां जुने लोक उग म्हणले का म्हणला मारून पळाव खाऊन लोळ. तिथंच लोळला. घरला सोयरा आला की सोयरा घराच्या बाहेर गावाला जायचे. कोणा घरच्या माणसाला कुठं जाता येत नाही. रानाकडे जाता येणार घरचं काम करायना तिथं त्याच्या भोवताली फिरावं ते. म्हणून पहिल्या दिवसा पाहुणा दुसऱ्या दिवशी अर्धा आणा आणि तिसऱ्या दिवशी राहायलाच घे झाडू होय लावून म्हणते. पाहुण्यानं लवकर जा. हे 6 महिने राहिलं. जावाय म्हणून काही म्हणावी ना पण नका का राही ना. पानपट्टीची उदारी जे केलं म्हणचाल त्याचा सासरा बाहेर निघाला की पानपट्टीवाले म्हणतात तात्या अंदाजीनं 800 रुपये केलेत. सऱ्या गावचा दाजी कोणी म्हणायचं दाजी. किराणा दुकानावर गेले आणि अण्णा भाऊजीनं 1200 रुपये केलेत.
कदरून गेले बायकोला म्हणला ते काय जाते का नाही म्हणला ते 6 महिन्यापासून येत आहे 1200 आणि 800 आणि 1000 उधारी केली म्हणला. सासू म्हणली मान त्याला कसं जा म्हणावं का जा म्हणावं काय किरकिर केले गायचे राव म्हणला. ते आलं घराला सासरा म्हणला जावाई राम 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 आमच्या पूर्ण तुम्हाला काय म्हणल्या का हो ते म्हणला का 6 महिने झाले इथंच हो काय किरकिर केला हो का हे तसलं काही बी नाही म्हणला किरकिर नाही भांडण नाही तंट नाही तुम्हाला काही वाटलंच फोन लावा म्हणला घ्या म्हणला बोलून तिला इकडे. हे नवरा बायको म्हणले हे तर जाईच ना पण ते इलाच बोलून घ्या म्हणाले मग ह्याची बोलवण करावं लागते. आता दोघा नवरा बायकोनं प्लॅनिंग केला दिवस मला तर जेवाय बसलं मी मारल्याने करतो मला फुकून फुकायचं दिवा शांत करून बाहेर पळून जायचं. बाई म्हणली बरं 2 ताटं वाढले जेवाय बसल्यावर सासऱ्यानं टिक्कूर संगच घेऊन बसला होता. पहिला घास खाला की बायकोला म्हणला भाजीत मीठ कसं कमी टाकलेस वाया जावायची म्हणून तुला अक्कल आलं नाही मला भाजीत मीठ टाकायची. म्हातारी पुढी बसली म्हणली जावायची देखत लय बोलू नका म्हणले तुम्हाला सवज लागल्या कुठेही पाणवतारा करायचा आणि काही बी बोलायचं म्हातारपणी जिबले चवना बघायला का दिल्याला गुन्हा न खावं लागतं म्हणजे मला कसं उरपाट बोलतीस म्हणलं तर तर बाईनं गपकून दिवा शांत केला बाहेरून गेली बाहेरून साखळी लावली. हे उजी हातालाच होतं कोण जावाई केस राखलेली धरलं हेप्पीला जर जावाई तिमला म्हण चाल मामा मी आहे हो मामा म्हणला जावाई नवरा दोघांच्या भांडणात तुम्ही पडू नका सारखा भकीला म्हणायचं अलीकडे बोलायचं जर रट्टी द्यायची जावाई जो कुचला जावाई म्हणलेला कवा उजडतय रे बाबा. पहाट पहाट जे जावाई जे उठला आणि संडाचा तांब्या घेऊन जे गेला आजूक सासरवाडीचं नाव काढलं नाही. कोणी जर जाऊ आलं तर हे म्हणाले कुठं चालास सासरवाडीला नको रे म्हणला लई मारतेत रे बाबा म्हणाले. जसं ते पळून गेलं का नाही कोण जावाई तसं काळ आमच्यापासून पळून गेलाय दाड्या 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 दोडो 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी सेविपाका पडिया रे. अनेक पुरावे देता येतील जगावर काळाचं चाललं पण महाराज म्हणले ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वरजी येले. ज्या टायमाला तुकोबारा वैकुंठा निघाले काळ जवळ आला महाराज तुम्ही आम्हाला काहीतरी मान देऊन जा. समोर घेतलं काळाला महाराजांना त्याची पायरी केली पावटणी केला काळ अंगी बळ होते ते किंवा जयाबळ होते ते काळाच्या डोक्यावर पाय दिला विमानात बसले आणि महाराज सदैव वैकुंठाला गेले. जिंकोनिया काळा आम्ही माता दिला पाय काळतेच्या अंकित कसा अंकित काळाच्या ताब्यात त्याने काळतेच्या ताब्यात नाचोते ते उभा राहे त्याने कीर्तनात भजन करायला उभा टाकलं असं काळ उभा राहत होता. आणखी एक प्रमाण आहे ते ऐकी होय खाली बैसताची भी महाराजाच्या पुढे महाराज टाळ घेऊन उभा टाकले की खाली बसाय काळ भेट होता. मालक उभा टाकलेत म्हणून काळ उभा राहायचा. कीर्तनातला नियम आहे कीर्तनातला महाराज उभा
कीर्तनातले भजने उभा, कीर्तनातला विनेकरी उभा, कीर्तनातले मृदंगे उभा. का ते असे देव उभा. हा आता काय झाले, आता मृदंग वाजणारे खाली बसायलेत. आता आज मस्त घोडीवरचा मृदंग कसा वाटते. जुने जाणकार लोक येडे होते का महाराज, एवढे खर्च करून घोड्या तयार केला. आज मी फड्यावर जातो मी, घोडीशिवाय मृदंग नाही. आता काही की मृदंगाला बसाय गादी आहेत, मृदंग खाली आणि त्याला गुडगा लावून वाजते. शोकांतिक आहे. आणि थोडं काही सांगायला गेलं की पुन्हा म्हणतात नाही ते महाराजाला बोलू नका. कीर्तन कमी होण्यापेक्षा बसून वाजवा. विनोद आहे असू दे. आज मस्त घोडीवर मृदंग आहे. कीर्तनात मृदंग घोडी वजन राहतंय. कीर्तनात घोडीवर कीर्तनातले नियम आहेत. भजण्याने झुलावं लागते आणि बसलेल्या माणसानं डुलावं लागते. काय म्हणलो मी, ते उभा टाकून कीर्तनात असं भजन करू नये. भजण्यानं भजन करताना झुलून भजन करा. बसलेल्या माणसानं डुलून कीर्तन ऐकावं. नाक डुलल्याने माणसं डुलली पाहिजे. समाधी लागते. हे काय करते, कीर्तनात धरून बसेल येऊन. कीर्तन आले का मातीला आले तेच कळना. विठोबा मला टाळ कसा वाजवा नियम आहेत. माणसं आता रोजाने लावलेले भजन करायत. रोजगार घ्या बाबा. कोणी आता आम्ही का घेणं गेला घेतलं तसं करावं लागेल का नाही. विठ्ठल विठ्ठलला टाळ कसा वाजवा. विठ्ठल विठ्ठलच्या भजनात 2 ठिकाणी टाळ आहे. इकडे एक टाळ वाजवायचं, इकडे एक टाळ वाजवायचं. विठ्ठला 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 डुललं पाहिजे. विठोबा रखुमाईचा पाऊल 3 ठिकाणी. विठोबा रखुमाई भजनाचा पाऊल. ज्ञानेश्वर माऊलीला टाळ 3 ठिकाणी वाजला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम मला की टाळवरी वाजला पाहिजे. कीर्तनातले नियम आहेत. तुकाराम तुकाराम भजनाला टाळ करणं एक तरी उडी मारली पाहिजे. का, तुकाराम महाराजाचं नाव घेतलं काळ पाया पडा येते. ते पाया पडाय वाकलं की आपण उडी मारायची. त्याच्या डोसक्यावर पाय द्यायचा. आम्ही माता दिला. हे नियम आहेत महाराज. कीर्तनात टाळी वाजी जाऊ नियम आहे. कीर्तनात यम काळ उभा राहते. वारकऱ्याच्या पुढे मजाल नाही महाराज काळाची. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तशी. हात जोडून उभा राहते. नाचो ते उभा राहे. विरोध तर करीतच नाही, आडी अडचण तर आणतच नाही. पण भजण्याला, वारकऱ्याला, साधू संताला, वैष्णवाला कुठं अडचण येत असेल तर जाता व्यंग करी साह्य. हे कशामुळं, हरीच्या गुन्हे ध्याला होता खातचे भुकेला. ही भजनाची ताकद आहे. अक्राळ विक्राळ होता, भयंकर भयानक होता. पण महाराज म्हणले आमच्या भजनाची ताकद बघून तो काळ शीतळ झाला. तुका मन हाळो तुका माने हाळो वावा. तुका मन हाळो तुका माने हाळो. तुका मन हाळो तुका माने हाळो. तुका मन हाळो तुका माने तुका मन हाळो तुका माने हाळो. तुका मन हाळो तुका माने हाळो.
हळू झाला कुल कशी तळू नाचोते ते उभा राही जाता व्यंग करी सहाय्य. वेळ संपले. बोलता बोलता अपशब्द गेला असं क्षमा करा. योग्य शब्द असतील सद्गुरू मोतीराम महाराज श्री गुरु मोठ्या महाराजांचे करविली तैशी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे शिवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. हरिभक्तपरायण शिवाजी महाराजांनी संपर्क केला. तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं. यावर्षी गावकऱ्याचा फोन आला होता काल्यासाठी सप्त्यातला. तर ते दरवर्षी द्वितीयाला काला असतं. यंदा प्रतिपदेला आला आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी 2-3 काले आहेत. म्हणजे बघू पुढच्या वर्षी सप्त्यात नाही योग पर यावर्षी गोडजनाच्या निमित्तानं कवाना योग आला. तुम्हा सगळ्यांची भेट झाली. असंच प्रेम राहू द्या. पुन्हा येणं जाणं होईल. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर असं भजन केलं दाम घेतलं तरी पाप लागत. आपला परिसर मोतीराम महाराजाचा आहे. सगळे भजनीय गुणवान आहेत. तुम्हा सगळ्या मंडळीला धन्यवाद. विठ्ठल